शिरूर श्रीगोंदा सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जा व अनियमितता होत असल्याच्या विरोधात माननीय श्री अनिल नामदेव बनकर यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे। हे उपोषण गुरुवार दिनांक 11 डिसेंबर 2025 पासून सुरू असून प्रशासनाकडून अद्याप ठोस प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलन अधिक तीव्र होत आहे। हे आंदोलन कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नसून शिरूर श्रीगोंदा रस्त्याचे काम दर्जेदार, टिकाऊ व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य व्हावे या उद्देशाने करण्यात येत असल्याचे बनकर यांनी सांगितले। सध्या सुरू असलेल्या PQC रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या असून खडी उघडी पडली आहे। तसेच HPC पुलांच्या कामात वापरण्यात आलेले पाईप हे मंजूर इस्टिमेट प्रमाणे नसल्याचे निदर्शनास आले आहे। या गंभीर बाबीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे। या संदर्भात बनकर यांनी प्रशासनासमोर पुढील मागण्या ठेवल्या आहेत। झालेल्या PQC HPC पुलांच्या कामाचे बिल संबंधित ठेकेदारास देऊ नये, सदोष सिमेंट काँक्रीट रस्ता काढून पुन्हा नव्याने करावा, HPC पुलामध्ये इस्टिमेटनुसार NP4 पाईप वापरून काम करण्यात यावे, रस्त्यावर पाण्याच्या टँकरची संख्या वाढवून दररोज किमान 3 वेळा पाणी मारावे, PQC कामात स्क्रॅपिंग मशीनचा वापर करावा, इस्टिमेट प्रमाणे लांबी व जाडी नसलेले काम काढून पुन्हा करावे व तोपर्यंत काम बंद ठेवावे, रस्त्याची रुंदी 7 मीटरवरून 10 मीटर करण्यात यावी, सध्या काम करत असलेला ठेकेदार बदलण्यात यावा, तसेच PQC साठी जॉब मिक्स प्रमाणे दर्जेदार मटेरियल वापरण्यात यावे। या सर्व मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही उपोषणकर्त्यांनी दिला आहे। प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे। या बातमीचा सविस्तर आढावा घेतला आहे अमोल बोरगे यांनी। हरे गुरुदेव दत्ता। संतोष महाराज बनकर अनिल बनकर रस्त्या उपोषणला बसलेले आहे। ते काँक्रिटीकरण व्यवस्थित चालू नसल्यामुळे ते उपोषण करत आहे। आज तिसरा दिवस उपोषणाला आहे त्यांच्या। अद्याप कोणतीही त्यांची दखल किंवा कोणतीही चौकशी केलेली नाही आहे आणि 7 आणि 8 किलोमीटर रस्ता जर 1 वर्ष लागत असेल तर तो रस्ता कोणत्या क्वालिटीचा होत असेल आणि एवढं म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्याला समाजाला इतका त्रास आहे की कमीत कमी पाण्याचा टँकर 2 दिवसा मिळून मारला जातो। इतकी धुळीचा परिणाम बेकार आहे। वय अक्षरशः समाज वैतागलाय त्या रोडला। तो रोड नसता झाला तरी चालला असता असं समाजाला वाटतं। आणि एक मी अशी विनंती करतो, आज तिसरा दिवस अनिल भाऊचा आहे आणि यापुढं आज किंवा उद्यापर्यंत जर दखल त्यांची नाही घेतली तर परत दिवशी म्हणजे तारीख किती येते परत सोमवारी मी स्वतः पाणी त्याग व अन्न त्याग उपोषणाला बसणार आहे। तरी माझी शासनाला कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर त्यांचं उपोषण सोडावं आणि जे त्यांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करावा। धन्यवाद। नमस्कार, मी अनिल बनकर। गेल्या 6 महिन्यापासून या गव्हाणवाडी फाटा ते श्रीगोंदा सिमेंट काँक्रीट रोड याचं काम चालू झालेलं आहे। जसं काम चालू झालं त्यानंतर आपण त्यांना वेळोवेळी प्रत्यक्ष कामावर जाऊन सूचना केल्या की बा हे काम अतिशय निकृष्ट चाललेलं आहे, याच्यात कुठला तरी बदल करा, सुधारणा करा, आम्हाला काम लवकर पूर्ण झालं पाहिजे अशी नागरिकांची इच्छा आहे। परंतु तुम्ही काम व्यवस्थित आणि लवकर पूर्ण करा। पण त्यांचं कातडच गेंड्याचं असल्यामुळं त्यांना कितीही नागरिकांनी तक्रारी केल्या, पत्र दिले, निवेदनं दिले तरी कुठल्याही प्रकारचं त्यांच्यावर काही फरक पडत नाही। नेमकी हे कोणाच्या वरद असताना या ठिकाणी काम करत आहेत याचा प्रश्न या ठिकाणी तालुक्यातील जनतेला किंवा या रस्त्याने दळणवळण करणाऱ्या नागरिकांना पडलेला आहे। अक्षरशः काँक्रिटीकरण केल्यानंतर 28 दिवस कमीत कमी पाणी मारायला पाहिजे। त्याच्यावरती हे ज्या दिवशी काँक्रिटीकरण होईल त्याच्यावर तिसऱ्या दिवशी पाणी मारतात, त्याच्यानंतर 4-4, 5-5 दिवस या ठिकाणी पाणी मारत नाहीत। याच्यामुळं हे झालेल्या काँक्रिटीकरणावरती अक्षरशः भेगा पडलेल्या आहेत। काम व्हायच्या अगोदर मी सांगत होतो चालू असताना की या रस्त्याला भेगा पडणार आहेत, याला पाणी मारत नाही। आज ती प्रत्यक्षात वास्तवदर्शी आपल्याला पाहायला मिळते की याला ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत। त्यांना त्याचा जाब विचारला
तर ते उत्तर देत आहे ते की कॉन्क्रीट आहे त्याला भेगा पडणार आहेत. अरे पण याला जर पाणी मारलं असतं तर याला भेगा पडल्याच नसत्या. आणि दुसरी गोष्ट याला सिमेंट जे जॉब मिक्सप्रमाणे पाहिजे ते वापरत नाहीत. ज्या ठिकाणी पुलांचे काम आहेत आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी प्रत्यक्षात स्वतः कार्यकारी अभियंत्याच्या उपस्थितीत त्या ठिकाणी दाखवलं की निकृष्ट चाललं आहे. त्यांना सुद्धा मान्य झालं, परंतु ठेकेदाराने त्यांचे हात आर्थिकने असन कशाने असन आपल्याला माहीत नाही बळकट केल्यामुळं त्यांचा पाठिंबा नागरिकांना किंवा कामाला नाही तर त्यांचा पाठिंबा त्या ठेकेदाराला आहे. तू कसंही काम कर, त्याची बिलं आम्ही काढू, अशा पद्धतीचं वर्तन या ठिकाणी त्या कार्यकारी अभियंत्याचं चालू आहे. आम्ही त्यांना इतके निवेदनं दिले, त्याच्यात आम्ही त्यांना विचारतोय तुम्ही जे त्यांनी आम्हाला उत्तर दिलं आहे की बा आमचं काम व्यवस्थित इस्टिमेटप्रमाणे चालू आहे, आमचे क्वालिटी डिपार्टमेंट या ठिकाणी वेळोवेळी तपासण्या करत आहे. पण आमचं त्यांना एकच सांगणं आहे की तुमचं जे क्वालिटी डिपार्टमेंट आहे आणि तुम्ही स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून तुमची जी क्वालिटीचं काम चालू आहे, तुमचं जे इस्टिमेटप्रमाणे काम चालू आहे ते आम्हाला प्रत्यक्षात या ठिकाणी दाखवा. 100% आम्ही लगेच उपोषण माग घेतो. तुम्ही जर या ठिकाणी बैलाला शेळी म्हणायला लागले, शेळीला बैल म्हणायला लागले तर हे काम कसं होणार? तुम्ही त्या एसीमध्ये बसून सांगताय क्वालिटीचं काम चालू आहे, पण इथं प्रत्यक्षात रोड येऊन नागरिकांना दाखवा एक काम कसं चालू आहे. अक्षरशः झालेल्या PQCला या ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडायला लागलेत. मग हे जर क्वालिटी काम असतं तर त्याला खड्डे का पडले असते याचा नागरिकांना त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. आज जर 4-5 किलोमीटर काम जर 1 वर्षात होत असेल तर यांना 3 वर्षात हे 40 किलोमीटर काम कसं पूर्ण करणार आहेत? म्हणजे प्रत्येक गोष्टीचा प्रश्न विचारला तर त्यांना नागरिक आणि तक्रारकार दोषी वाटतात. आमचे अपघाताने 2 या ठिकाणी गेले, बरेच जण दुखापत झाले, तर कार्यकारी अभियंता तर उत्तर देतात की ते दारू पिऊन गेले, नशेत गेले. असं जर त्यांचं उत्तर असेल तर त्यांनी समाजासमोर येऊन प्रत्यक्षात सांगावा. आणि क्वालिटीच्या बाबतीत बोललं तर तुमच्या स्वखर्चाने तुम्हाला जर जनतेचा काळवाळा आहे तर तुम्ही 1 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी इंजिनियर ठेवा. अशा प्रकारचं नवीन कोणता तरी एक सल्ला या ठिकाणी नागरिकांना द्यायचं काम ते करत आहेत. त्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे, हा या रस्त्याला पडलेला निधी तुमच्या खिशातला नाही, हा शासनाचा निधी आहे. याचा वापर योग्य झाला पाहिजे. आणि जर नसेल होत तर याच्यावरती नेमलेले ठेकेदार आणि स्वतः कार्यकारी अभियंता दुसरा नेमण्यात यावा, अशी मी या मीडियाच्या माध्यमातून आमचे आमदार विक्रमभाई पाचपुते असतील किंवा या ठिकाणी जे कोणी आमदार खासदार आणि याच्यावर लक्ष ठेवणारे उच्च अधिकारी असतील यांना मी आपल्या वतीनं विनंती करतो.